प्रणिती शिंदे यांच्या वाहनावर हल्ला, आंदोलकांशी भिडल्या. प्रणिती शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप. सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात गावभेटीवर असताना त्यांच्या मोटारीवर हल्ला झाला. पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तरुणांच्या जमावाने केलेला हल्ला प्रत्यक्षात मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून भाजपनेच केल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केलाय. आपल्यावर थेट हल्ल्याचा प्रयत्न झाला, परंतु बचावले. यात मोटारीचे नुकसान झाले. महिला आमदारावर हल्ला करणे निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. गाठी चालू होती आणि अनेक दिवसापासून चालू आहे. गावबंदी आहे, त्याचा मी रिस्पेक्ट करते, पण काही लोक आंदोलकांच्या नावाने, ते आंदोलक नाही आहेत आणि का मराठा आंदोलनाला समर्थन आहे, पण भाजपची लोक आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ते BJPचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला फोडण्याचा प्रयत्न केला. मी संयमाने गाडीत बसली, मी काही बोलली नाही. माझी काच वर होती, त्यांना मी ते करू दिलं. मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरले आणि त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. माझ्या गाडीची तोडफोड केली. ते आंदोलक नव्हते, पण आंदोलनाचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करतात, याचा आपण निषेध करूया. आणि मला असं वाटतं की जरांगे पाटीलजींनी पण नोंद करावी, कारण का भाजप कसा ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर, महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. ते खरं तर शिवरायांची शिकवण आहे की महिलांच्या बाबतीत आपण जाणतो कल्याणच्या सुविधांची सुविधा. काय आव्हान असेल मराठा समाजाला या माध्यमात? पण हे नव्हतेच, आंदोलक नव्हते, भाजपचे होते, पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते. आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललंय, संघर्ष चाललाय, जो व्यवस्थित चाललाय जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये, त्यांना हे गालबोट लावायचा BJP प्रयत्न करत आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध करते.